साधे जे लोणचं असतात ना आंब्याचा, मिरचीचा वगैरे नको वाटतं ते खिचडीसोबत खाण्यासाठी किंवा आधी दुसरे पदार्थासोबत खाण्यासाठी, तर हे ट्राय करा ना. मग लिंबाचा गोड लोणचं खूप छान लागतो कोणत्या पदार्थासोबत खाण्यासाठी, मेन तर खिचडीसोबत तर खूपच भारी लागतो. नक्की ट्राय करा एकदा ते. काय करायचं, आपल्याला लिंब ताजी ताजी घ्यायची आहे, त्याचे 4 भाग करायचे, त्याच्यातल्या बिया काढून घ्यायच्या. बियामध्ये ठेवायच्या नाही तर कडूपणा लागतो. तर काय करायचं, मिक्सरमध्ये ते पीस टाकायचे आणि त्याला चांगलं दरदर असं मस्त ग्राइंड करून घ्यायचं आणि मेजरमेंट करून घ्यायचे. 2 वाट्या इथं माझं जे आहे ते पेस्ट झालेलं आहे लिंबाचं, तर मी 2 वाट्याला 4 वाटीमध्ये साखर घेतलेली आहे. तुमचं 3 वाट्या झाला असेल तर 6 वाटी साखर घ्या, 1 वाटी झाली असेल तर 2 वाटी साखर घ्या. देन आपल्याला ते साखर मीठ टाकल्यानंतर आपल्याला टाकायचं आहे अर्धी वाटी बेडगी मिरची पावडर टाकायची आहे आपल्याला, आणि 1 चम्मचमध्ये टाकलेलं आहे मध्ये मी मीठ, आणि हे चांगल्या प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं ना. आता मी गॅस चालू केलेला नाही आहे, जोपर्यंत हे मिक्स होत नाही आहे तोपर्यंत. मिक्स झाल्यानंतर मग आपल्याला ह्याचा गॅस चालू करायचा आहे आपल्याला, आणि then चांगल्या प्रकारे त्याची साखर आपल्याला मेल्ट करून घ्यायची आहे आपल्याला. आणि जोपर्यंत मेल्ट होतं तोपर्यंत गॅस आपल्याला बंद करायचा नाही आहे, आणि एक त्याची तार यायला पाहिजे असं घ्यायचं आहे लोणचं आपल्याला. असं बोटा थोडासा घ्यायचा आणि अशा प्रकारे जे आहे ते एक तार यायला पाहिजे. एक तार आली की मग गॅस बंद करायचा. आपला लोणचं एकदम रेडी आहे. खिचडीसोबत तर खूप छान लागतो. नक्की ट्राय करा, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर पटकन सबस्क्राईब